रामकृष्ण हरी मंडळी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांसाठी राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली असून 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत राज्य सरकारतर्फे 1500 रुपये दरमहा देण्याचे ठरवले आहे मित्रांनो. तर गाव पातळीवर या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी अंगणवाडी सेविकांचा निवड केलेली असून या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी फक्त 2च महिने मुदत असल्यामुळे तसेच 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र असल्यामुळे या योजनेसाठी लाखो महिलांचा समावेश होत आहे मित्रांनो. तर यामुळे सेतूमध्ये कागदपत्र जमा करण्यासाठी असो तसेच अंगणवाडीत फॉर्म भरण्यासाठी असो खूप गर्दी होत आहे मित्रांनो. तर याचाच परिणाम असा दिसून आला की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देगाव या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सुरेखा रमेश आतकरे या अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झालेला आहे मित्रांनो. तर ही घटना पूर्ण राज्याला आदरवणारी आहे मित्रांनो आणि खूपच दुःखदायक घटना घडलेली आहे मित्रांनो ही. तर शासनाने यावर काहीतरी तोडगा काढून म्हणजेच या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी मुदत वाढवून दिली पाहिजे, म्हणजेच गर्दी होणार नाही मित्रांनो. तसेच यंत्रणाही वाढवली पाहिजे, नाही तर काही दिवसांनी या गोष्टीचा खूप मोठा परिणाम दिसून येऊ शकतो मित्रांनो. आणि भावाच्या नात्याने माझा एक सल्ला तुम्हाला असा आहे की कृपया करून जर आपल्या घरात किंवा शेजारी पाजारी शाळेत किंवा कॉलेजला जाणारी मुलं असतील तर तुम्ही हा फॉर्म त्यांच्याकडून नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून भरू शकतात मित्रांनो. प्ले स्टोअरवरती हे ॲप्लिकेशन मिळून जाईल तुम्हाला. नारी शक्ती दूत हे ॲप आहे मित्रांनो. तर हे फॉर्म भरणे अगदी सोपे आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ पहा मित्रांनो. यावर मी पूर्ण सविस्तर लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे की फॉर्म कसे भरायचे आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून. तर मित्रांनो, माझी शेवटची विनंती अशी आहे की कृपया करून अंगणवाडी सेविकांना सहकार्य करा मित्रांनो. कारण मोठे गाव असल्यामुळे त्यांच्यावर खूप लोड येत असतो मित्रांनो. आणि याबाबत मला एक प्रश्न म्हणजेच अगदी असा पडतोय की जर समजा एखाद्या मुलीला 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी, कारण यासाठी वयोमर्यादा 21 वर्ष आहे, तर 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी 3 किंवा 4 महिने बाकी असतील आणि हा फॉर्म जे आहे अर्ज प्रक्रिया जी आहे ती 1.5 महिना चालणार आहे आणि 4-5 महिन्यानंतर त्या मुलीचं जे 21 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर ती मुलगी त्यानंतर फॉर्म भरू शकते का आणि सरकारतर्फे तिला या योजनेचा लाभ मिळेल का मित्रांनो? याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.